भंडारा येथील शिवम हॉटेल सभागृहात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून वन पर्यावरण प्रदूषण नियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने परिषद पार पाडण्यात आली। याप्रसंगी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मधुरा मदनकर, प्रमुख उपस्थितीत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फ्रेंडर, नगरपरिषद उपाध्यक्ष सूर्यकांत इलमे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉक्टर सोमेश्वर येंचीलवार, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण समिती विभागीय अध्यक्ष सूरज परदेशी, लॉयन्स क्लब ग्रॉसिटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बबन मेश्राम, महिला सेना व राजमाता महिला फाउंडेशन अध्यक्ष सुनीता परदेशी, सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम, सुनीता उपरीकर, वृषाली ब्राह्मणकर व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाचे व जागतिक कामगार दिनाचे महत्त्व पटवून दिले व सर्वांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सन्मान करण्यात आला। तसेच उपस्थित कामगारांना टिफिन डब्बा भेटवस्तू म्हणून देण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अजय वासनिक यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर बबन मेश्राम, सूरज परदेशी यांनी मानले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार मदन कमाने, राज्य प्रतिनिधी भंडारा। आपण म्हणवत आहोत, त्यांचा गौरव करत आहोत, ही खूप अभिमानाची बाब आहे आणि त्यांनाही त्या माध्यमातून अभिमान वाटावी अशी ही गोष्ट आहे। त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करायलाच पाहिजे। कारण शेवटी एकच आहे की आपल्या देशाचा पाठीचा कणा आहे आणि आपल्या भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा अनेक योजना कामगारांबद्दल काढलेल्या आहेत। त्या माध्यमातून त्यांना चांगलं आरोग्य देणे, त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण देणे हे त्यांनी करून दाखवलेलं आहे। आपण आधीच्या काळात बघितलेलं आहे कामगारांवर किती अन्याय व्हायचा, त्यांना अल्पमजुरी देऊन त्यांचं समाधान केलं जात होतं। मोठे मोठे जे उद्योजक होते त्यांच्या हाताखाली राहून त्यांना काम करावं लागत होतं। त्यात कामगार हे समाधानी राहत नव्हते। पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्यावर हा अन्याय होत आहे, तेव्हा त्यांनी एकत्रित येऊन आपली कामगार संघटना स्थापित करून त्यांनी आपल्या हक्कासाठी लढा दिला। आणि आपण आज कामगार दिवस त्यानिमित्ताने आजचाच तो दिवस, त्याच्यामुळे आज कामगार दिवस आपण इथे मनवतो। आपल्या राज्यभर 1 मे हा कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिवस म्हणून ओळखला जातो। आणि मला पुन्हा एकदा सांगण्यासारखं खूप आहे। पुढचा कार्यक्रम पण आहे, मला आताच ताईंनी दाखवलं की जाणे आपल्याला, तर बोलण्यासारखं खूप आहे। कामगारांविषयी खरंच ताईंनी जी तळमळ सांगितली ना, आम्ही बघतो, आम्ही जातो ना त्या स्पॉटवर, तेव्हा ते कामगार काम करताना दिसतात। आम्हालाही वाटतं बापरे एवढ्या उन्हात ते काम करत आहे, खरंच कौतुक आहे त्यांचं। ताईंनी मगाशी सांगितलं ना, खरंच आम्हालाही वाटतं की एवढ्या उन्हात त्यांना काम करावं लागतं, तर त्यांची पण कुठेतरी आपल्याला दखल घेतली पाहिजे। आणि मला इथे बोलवलं, माझा मान सन्मान केला, धन्यवाद आपल्या सगळ्यांचे। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद वहिनी। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।